सोनगाव. बोला की. आपल्या चॅनलचा मी फॅन आहे आभार आहे मनापासून तुमचं. आणि रेग्युलर तुमची मी माहिती फार लक्षपूर्वक ऐकत असतो. धन्यवाद. एक प्रश्न माझा थोडा अनुत्तरित होतो. माझ्याकडे बैलगाडा शर्यतीचे बैल आहेत हं. आणि माझा जुना म्हणजे तसा मी प्राणीशास्त्रीच आहे. माझा MSc झाला आहे प्राणीशास्त्रामध्ये हं. आणि माझं मेडिकल आहे. माझं B.Pharm पण झालेलं आहे. बर. तर काही गोष्टी असतात त्या अनुत्तरित राहून जातात. त्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला बऱ्याच काही शिकायला भेटत आहे. धन्यवाद. आणि माझा एक सार्वत्रिक एक एपिसोड तुम्ही असा बनवावा अशी माझी इच्छा आहे. तो मुद्दा असा होता की हे जी वळूची जी पैदास आहे हं. ती कुठेतरी बैलगाडा शर्यतीमध्ये काम करते आहे का ती आलेली पैदास, हं. हे एक मुद्दा. दुसरा की केवळ धावणारे जे आता कमी होतात नंतर काही वयानंतर धाव कमी होऊन जाते काही वेळ धावणाऱ्या बैलांची बैलगाडा शर्यतीचं, तर त्यांची ब्रीडिंग येणार, त्यांची जी वासरं येतात आफ्टर रिटायरमेंट काळात म्हणू शकतो आपण. धावण्याचा जो रिटायरमेंट काळ आहे त्यानंतर समजा ब्रीडिंग वरती बैल लावली धावणारी आणि वळू क्षेत्राची, तर धावणारी ब्रीडचं हे ते त्याची वासरं धावणारी येतातच, यात काही वाद नाही. कारण जनुकीय शास्त्राच्या नियमानुसार जे जेनेटिकल थेरी आहे त्या पद्धतीनं तर ते येते. परंतु अनेक लोकांचा हा मुद्दा होता, तो माझाही मुद्दा आहे की वळू क्षेत्रातली जी वासरं पैदास येत आहे ते कुठंतरी परीक्षण त्याचं झालेलं आहे का, बैलगाडा शर्यतीमध्ये ती वासरं आलेली आहेत का आणि ती त्याचे रिपोर्ट कसे आहेत, असं मला एक तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं. ठीक आहे. हा विषय खूप मोठा सविस्तर बोलण्यासारखा आहे. हो. मी तुम्हाला आवर्जून या विषयावर चर्चा करतो. हो. आणि आता सध्या एका कामात आहे, मात्र ओळख करून घेण्यासाठी मी फोन रिसिव्ह केला आणि 1 तासा ते 2 तासाने तुम्हाला मी फोन करतो, त्यावेळेस सविस्तर चर्चा करू. ठीक आहे. ठीक आहे. माझा नाही जरी फोन आला तर तुम्ही एकदा आठवण करा, मात्र तुमची ओळख मेसेज करून ठेवा. हो हो ठीक आहे ना. मला तुमचं नाव सांगता येईल का? माझं नाव राज मळगे. राज मळगे. हो. तुमचं राहणं कुठे आहे? मंगळवेढा. अच्छा, मंगळवेढा. तर तुमचे व्हिडिओ त्याच भागात जास्त असतात, जिल्हा सोलापूर. हो, जिल्हा सोलापूर. मी सविस्तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, मात्र याला आता वेळ कमी बोलायला. थोडं नाही, काय हरकत नाही. सावकाश मी नंतर फोन करतो. मला ते जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. नाही, मला सुद्धा असे प्रश्न विचारणारी जनता पाहिजे. कारण आपण स्वतःहून सांगायला गेलं की शहाणपणा वाटतो. हो, हे बरोबर आहे. पण प्रश्नाचं उत्तर द्यायला मला आनंद होतो. नाही, मला ते कारण तुम्ही इतकी मेहनत करताय, इतकं फिरताय, प्रत्येक शेतकऱ्याच्या दारी जाताय, तुमचे प्रचंड कष्ट आहेत. मला प्रश्न विचारणाराच हवाय. खूप तुमची जी मी मेहनत बघतोय, हो, वेगवेगळ्या विषयाला घेऊन तुम्ही जेव्हा व्हिडिओ बनवताय त्याच्यात मला तुमची मेहनत प्रकर्षानं ती जाणवते आहे. आभार आहे ओळखल्याबद्दल एवढ्या लांबून सुद्धा. म्हणजे मी आता तुमच्यापासून किमान 800 किलोमीटर दूर आहे असं म्हणायला हरकत नाही. होय. आणि आमच्या भागातली कधीच जवळच्या गोष्टीची जवळच्याला किंमत कधीच कळत नाही. ते गावातले वांगे गावात खपत नाही, तशातला तो प्रकार आहे. नाही, घरात एखादा माणूस सुद्धा जर क्वालिटीचा असेल तर घरात सुद्धा कळत नाही. आता माझ्या घरामध्ये सगळी मेडिकल प्रोफेशनची माणसं आहेत. मीच माझ्या घरामध्ये आता 9 लोक MBBS, MD आणि MS आहेत. माझी मुलगी पण MBBSच्या 2ऱ्या वर्षाला आहे. बर. आणि माझं स्वतःचं मेडिकल आहे. माझं म्हणजे बायोलॉजी तर झालेलंच आहे, MSc झालं माझं बायोलॉजीमध्ये आणि माझं B.Pharm पण झालेलं आहे. आत्ता माझं मेडिकल आहे. मी वेटरनरी औषधी आणि त्याच्यावरचे सगळं मी करतच असतो. 2-4 पोरं मी तयार पण केले डिप्लोमा करून, त्याचा प्रॅक्टिस करत आहेत. नाही, अतिउत्तम. आणि अतिशय म्हणजे जे आपल्याला एखादी गोष्ट समाजात पेरावं लागते किंवा सोनाराकडून कान टोचावं लागतं म्हणतो का ना आपण, हो, तो सुद्धा हे तुमच्या चर्चेला मला विषय घेता येतोय. आणि मला प्रश्न विचारणारे पाहिजेत, फक्त आता वेळ कमी, मी बोलतो. हा, ठीक आहे ना. ठीक.